हा, नमस्कार नमस्कार. आम्ही जस्ट मोकळा चाललोय. एक ग्रुप भेटला, त्यांच्याकडे आम्ही सायन्स प्रोजेक्ट बघितला. म्हटलं गाडी परत वळवली आणि थांबलो. तर ही खोडाची मुलं आहेत, ग्रेड 9 ग्रेड 8 जिल्हा परिषद शाळेची मुलं आहेत, लक्षात ठेवा. आणि त्यांना फर्स्ट प्राइज मिळाला. सायन्स एक्झिबिशन होतं. फर्स्ट प्राइज बघा, प्रूफ पण आहे आपल्याकडे. फर्स्ट प्राइज मिळालं. ती 8वीची मुलं, ही 9वीची मुलं. आणि सब्जेक्ट तुम्ही विचार कराल तर वेळेवाल हायड्रोफोबिक शेती, म्हणजे माती नसताना भुसा टाकून करणारी शेती. जरा विचार करा. अँड यांचं होतं जनरेटर, बघू शकाल, पूर्ण माहिती आहे. आपण जर शाळेत लावायचो चार्ट्स, तसे चार्ट्स लावलेत, सन्मानपत्र आहे. आणि हे दाखवतं की आपल्या झेडपी मुलं, जिल्हा परिषद मुलं पण किती हुशार असतात, राईट. तर खूप सगळ्यांना अभिनंदन तुम्हाला. आणि हा, थँक्यू. तुला बोलत आहे थांबा, त्याला प्रोजेक्ट बद्दल माहिती देऊ दे. सर काय नाही, आमचं इथं लय कष्ट आहे ना सर. तर पाण्याची टंचाई पण राहते, म्हणून आम्ही हा प्रोजेक्ट बनवला शेतकऱ्यांसाठी. बस काय एक्झॅक्ट थोडं माहिती दे ना. त्याच्यात पाणी रिसायकलिंग होती, म्हणजे पाण्याचा काहीच वेस्ट नाही. Okay. काहीच नाही, म्हणजे शेतकऱ्यांसाठी लय लाभदायक आहे. आणि आपल्याकडं मातीत शेती करता आणि सगळं वाया होऊन जातं, पाणी पण वाया जातं वगैरे, वाया जातं, म्हणून आम्ही शेती बनवली. फंटास्टिक आहे, फंटास्टिक. आय आय टी गाईज असे प्रोजेक्ट करतात ज्यांनी लोकांचं भलं होतं. त्यातला हा प्रोजेक्ट आहे. पुढे मागे हा चेहरा लक्षात ठेवा, ही टीम लक्षात ठेवा. काही भरोसा नाही, ही टीम मोठे मोठे सायंटिस्ट पण बनू शकतात. आणि कारण खोटी गोष्ट नाहीये, सांगलीमध्ये 6वीतली मुलगी, जिल्हा परिषद शाळेची मुलगी आता नासाला चालली आहे. जिकडे हुशारी असेल ना आणि मेहनत असेल त्याला काही तोड नाहीये. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा या मुलांना, आणि लोकांना कळू दे. खोडा मध्ये आहेत, खोडा हायस्कूल, राईट. खोडा हायस्कूल 8वी 9वी. थँक्यू व्हेरी मच. कॉंग्रॅच्युलेशन वन्स अगेन.